लोकसभा निवडणूक 2024 अमरावती लोकसभेची निवडणूक येणाऱ्या 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल येणार आहे। या अगोदर सिटी न्यूज अमरावती येथे विविध नेत्यांच्या आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचे समीकरण लागतात याचा असा एक्झिट पोल घेऊन आम्ही चर्चा ठेवत आहे। आज आमच्या स्टुडिओमध्ये आहे अमरावती जिल्ह्याचे माजी खासदार अनंत गुडे, त्यासोबत या स्टुडिओमध्ये जे बुद्धिजीवी एक व्यक्तिमत्व ज्यांचं असं आहे असे संतोषजी ठाकरे आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचा चांगला दांडगा अभ्यास आहे असे संतोष ठाकरे आपल्यासोबत आहेत। जाणून घेऊया एकूण या निवडणुकीमध्ये उद्या निकाल येत आहे आणि गुडे साहेब काय आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बलवंत वानखडे यांचा प्रचार करताना दिसलेले आहेत। काय एकूण चित्र आपल्याला दिसते या निवडणुकीमध्ये, कोणाला आघाडी भेटणार, कोणाला पिछाडी भेटणार? आता असा एवढी मोठी एक्झिट पोल सगळ्या देशभरातले आले आहे आणि उद्या निकाल लागणार आहे, त्याच्यामुळे लोकांच्या जास्त उत्कंठा काही आता वाढवू नका। लोकांना कळून चुकलं आहे निश्चितपणे काय होणार आहे आणि लोकांनी अंदाजही बांधले आहे काय होणार आहे। शेवटी एक्झिट पोल मागच्या वेळेस जर एक्झिट पोल पाहिले विधानसभेतले तर कर्नाटकातलं एक्झिट पोल पूर्णपणे चुकीचं निघालं। भाजप त्या ठिकाणी निवडून येते आहे अशा प्रकारचा एक्झिट पोल दाखवला आहे। त्या तेलंगणामध्ये काँग्रेसचं कुठंच काही नाही। केटीआर आपले चंद्रशेखर राव यांच्या पुन्हा निवडून येण्याची, पुन्हा सत्ता घेण्याची त्या ठिकाणी दाखवण्यात आलं होतं, परंतु केसीआर पुन्हा पार झालं। त्यामुळे एक्झिट पोल वर काय होईल आणि काय नाही हे आजच काही सांगता येत नाही। अमरावतीची निवडणूक देखील लोक म्हणतात की अटीतटीची झाली, पण मी प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये सहभागी होतो आणि मी फिरत होतो। त्यातल्या त्यात अमरावती लोकसभेच्या 4 निवडणुका मी लढवल्या आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीने लढवल्या। त्यामुळे मतांची गोळाबेरीज कशी असते, कोणती मतं कुठे आहे, ती किती प्रमाणात आहे याचा पुरेपूर अंदाज हा माझ्याजवळ आहे। मी काही ते स्पष्टपणे बोलणार नाही कारण ते उद्या सगळं होणारच आहे जाहीर, परंतु या सगळ्याच्या अंदाजात जे आहे, अंदाज जर घेतला तर त्या अंदाजामध्ये मला आजच्या स्थितीमध्ये तरी निश्चितपणे बळवंत वानखडेचं पारडं जड वाटते आहे। जी काही स्थिती आहे, जी काही मी पाहिली आहे, जे काही राजकारण आहे, जे मतदानाची टक्केवारी झाली आहे त्या टक्केवारीचा अंदाज जर घेतला तर बळवंत वानखडे निश्चितपणे त्यांचं पारडं मला या ठिकाणी जड वाटते आहे। चर्चा आहे, लोकांच्या खूप चर्चा आहे। जेव्हा 26 एप्रिलमध्ये निवडणूक झाल्यानंतर 8-10 दिवस लोक बळवंत वानखडे म्हणत होते। 8-10 दिवसानंतर लोक मग कमळ निवडून येते असं म्हणत होते। त्याच्यामुळे लोकांनी प्रत्येकाने आपापला अंदाज बांधला आहे। शेवटी असा आहे, मतदार हा निवडणुकीच्या वेळेसही बोलत नाही आणि निवडणुकीच्या नंतरही बोलत नाही। आपल्याला काय वाटते जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे मतदान झालं, मागच्या वेळेस नवनीत राणा ह्या अपक्ष होत्या, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाकी अन्य त्यांच्या पक्षांचा त्यांना समर्थन होतं, पण यावेळेस त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांचा जो एक गठ्ठा जो मत होता मागच्या वेळेस त्यांना मुस्लिम मतं, दलितांची मतं आणि जे मतं काँग्रेसचे कॅडर वोट आहेत ते त्यांना भेटले होते, परंतु यावेळेस भाजपमध्ये गेल्यानंतर त्याचे परिणाम त्यांना फायदा होईल की नुकसान होईल? कसं आता त्यांचा जो मोठा त्यांचा सहकार्य होता, ज्यांचं सहकार्य त्यांना होतं, तो मोठा गट त्यांच्यापासून तुटला हे वरच दिसते। 5,10,000 मतं मिळाले, त्या 5,10,000 मतापैकी 3-3.5 लाख मताचा मोठा तुकडा त्यांच्यापासून वेगळा झाला आहे। मोठा तुकडा, मला असं वाटत नाही या मतांमध्ये काही भेदभाव झाला असेल म्हणून। मी जे चित्र पाहिलं त्या चित्रावरून एकजुटीनं हे सगळं मतदान त्यावेळी झालं। 5,10,000 जर 3.5 लाख मतदान जर तुटलं तर शिल्लक राहिलं 1,60,000 मतदान। मग आता 1,60,000च्या मतदानामध्ये मागच्या वर्षी अडसुळांना मिळालेल्या मताचा किती भरणा होतो, त्यावरून मतदानाची स्थिती ठरणार आहे। कसं आहे की पक्षामध्ये निवडणुकांच्या वेळेस विरोध हा होतच असतो। मी एक निवडणूक लढलो का माझ्या विरोधात
चौथ्या निवडणुकीत जेव्हा मी बच्चू कडू यांच्या विरोधातली चौथी निवडणूक 2004 ला ती लढलो निवडणूक झाली. लढलो माझ्या शिवसेनेतले अनेक लोक, अनेक नेते, अनेक आमदार माझ्या विरोधात होते, पण मी निवडणूक नाही हरलो, मी निवडणूक जिंकलो. त्यामुळे पक्षाचा एखादा कार्यकर्ता इकडे तिकडे झाला तरी पक्षाच्या कार्यकर्त्याचं लोक ऐकतातच असं नाही. लोक स्पष्टपणे सांगतात की तुमच्या निवडणुकीच्या वेळेस आपण काय करायचं ठरवू. आज तुम्ही आम्हाला सांगू नका, तुम्ही उमेदवार नाही ना, मग तुम्ही आम्हाला सांगू नका आम्हाला कोणाला मतदान करायचं ते आम्ही करू. मतदार हा अत्यंत हुशार झालाय, समजदार झालाय आणि माध्यमातून ज्या बातम्या येतात, विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमातून टीव्हीवरून ज्या बातम्या येतात ते सातत्यानं मोबाईलवर दिसतं, टीव्हीवर दिसतं. त्यामुळे त्याचा पूर्ण अभ्यास हा मतदाराला झालेला असतो. पण असाही मतदाराचा एक वर्ग आहे की ज्याला या राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही. टीव्हीत काय बातमी येते, काय कोण उमेदवार उभे आहे याच्याशी काही देणं घेणं नाही असा, आणि प्रामुख्यानं असाच मतदार मतदान करत असतो. एकूणच जे म्हटलं संतोष भाऊ यांनी की ज्या प्रकारे मतदाराच्या मनामध्ये काय असते आणि मतदान झाल्यानंतरही कळते, एक्झिट पोल हे कुठंतरी चुकीचा दाखवण्याचा प्रयत्न गुढे साहेबांचा आहे. 2004 ची निवडणूक झाली होती. 2004 ला गुढे साहेब अमरावती जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये होते. तेव्हा हा जिल्हा अनुसूचित जातीकरिता नसून हा ओपन कॅटेगरीचा जिल्हा होता. त्यावेळेस अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी निवडणूक लढवली होती. त्याचबरोबर रासू गवई यांनी काँग्रेस आणि रिपाईच्याकडून निवडणूक होती. त्यामध्ये अनंत गोळे यांचा थोड्याच मतांनी ते विजयी झाले होते. मला वाटते 14,276 मतांनी आपला विजय झाला होता. आमदार बच्चू कडू पराभूत झाले होते. तीच पुनरावृत्ती 2024 ला होणार त्याच प्रकारचं चित्र दिसत आहे. काय म्हणणं? दोन निवडणुकीतला फरक त्यावेळेचा जो तुम्ही उल्लेख केला आणि आताचा, हा दोन्हीमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. त्यावेळेस तो मतदारसंघ राखीव नव्हता. त्यावेळेच्या मतदारसंघाने हे दाखवून दिलं होतं की लोक मतदान जातीवर करत नाहीत. बच्चू कडू आणि तुम्ही अनंतराव गुडेंच्या लढतीचं जे केलं, कारण त्यावेळेस मराठा कार्डवर बच्चू कडू तरुण जातील का असं वाटत होतं, तर त्यावेळेस माझं सकाळला एक स्टेटमेंट होतं की मराठा समाज जातीवर मतदान करत नाही, तो उमेदवार पाहून मतदान करतो. आताच वेगळं आहे. आता लढत जी आहे हे हिंदू दलित आणि बौद्ध दलित या दोन उमेदवारांमध्ये आहे. आणि पहिल्यांदा असं चित्र निर्माण झालेलं आहे की यावेळेस बौद्ध दलिताला संधी मिळते आहे. त्यामुळं हा बौद्ध दलित जो आहे हा सगळा एकवटला, एकमुस्तपणे त्यांनी त्यांच्या समाजातल्याही इतर पक्षांच्या नेत्याचं ऐकलं नाही. आणि न ऐकल्यानंतर ते सरळ सरळ जमेची बाजू, एक तर नवनीत राणाच्या विरोधात कॅन्डिडेचर बळवंत वानखडे तेवढं स्ट्रॉंग नव्हतं नाही, पण ते झालं कसं की हा सगळ्या दलित समाजाला, म्हणजे बौद्ध दलित समाजाला हे पहिल्यांदा आशा वाटायला लागली की या निवडणुकीमध्ये बळवंत वानखडेला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळी आघाडी मिळून मदत करते आहे, तर आपला कॅन्डिडेट टिकतो आहे, म्हणून आता आपल्यात फुटाफूट होऊ देऊ नका. हा एक गठ्ठा मत त्यांच्या मागे आलेला आहे बळवंत वानखडेच्या. हा एक भाग आहे. म्हणून त्यांचं कॅन्डिडेचर स्टँड झालं. आता नवनीत राणाची उमेदवारी तसं इतका विरोध, प्रचंड विरोध, म्हणजे शिवसेनेतल्या लोकांचाही विरोध, भाजपाच्या लोकांमधलाही विरोध, काँग्रेस राष्ट्रवादींनी मागच्या वेळेला त्यांना निवडून आणलं, त्यांना लगेच 15 दिवसात निवडून आल्यानंतर सोडून गेल्यानंतर त्यांच्याही काही त्या अशा चॉईस कॅन्डिडेट नव्हत्या, आवडीच्या उमेदवार नव्हत्या. मग असं असतानाही त्या स्टँड झाल्यात. त्या स्टँड झाल्यात हे केवळ भारतीय जनता पक्षाच्या मतावर. मोदींना मानणारा एक वर्ग आहे, मोदींना लाईक करणारा एक वर्ग आहे आणि तो कट्टर भाजपाचा. या प्रश्नावर जसं अनंतरावनी सांगितलं की 1-2 कार्यकर्ते नेते तिकडे गेले तर लोक सांगतात की तुमच्या वेळेस पाहू, यावेळेस नका बोलू, असं यावेळेस झालेलं आहे. त्यामुळं गठ्ठा बीजेपीची मतं आहे ती नवनीत राणांच्या मागे गेली. जसं आपण म्हटलं की नवनीत राणांना विरोध आहे, काँग्रेसचा विरोध, भाजपचा विरोध, शिवसेनेचा विरोध, प्रहारचा विरोध, बच्चू कडूचा विरोध, या विरोधाभासामध्ये 2009 ला निवडणूक झाली होती. अनंतराव गुढे यांचा कार्यकाळ जेव्हा संपला होता त्यावेळेस हा मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता राखीव झाला. त्यावेळेस अमरावती जिल्ह्यामध्ये शिवसेनेजवळ उमेदवार नव्हता का? यांना
बुलढाण्यावरून माजी खासदार आनंदराव अडसूळला इथे आणावं लागलं, तेव्हा सुद्धा हा विरोध होता. यावर काय म्हणतो? नाही, हे जे आहे ते नेते होते, आणि ते निवडून आले. नाही, आनंदराव अडसूळ हे पक्षाचे नेते होते. पक्षाचे नेते असल्यामुळे तो 3 टर्म तो राखीव राहिला बुलढाणा, त्यामुळे 3 टर्म त्यांनी तिथून निवडणूक लढवली. आणि आपल्या जिल्ह्याचे मला वाटतं संपर्क वगैरे प्रमुख वगैरे असल्यामुळं त्यांचं या इथल्या लोकांची चॉईस होता, संपर्क त्यांच्याशी होता. जेव्हा आपल्या इथल्या नेत्यांची उंची आमदार खासदार एवढी झाली नव्हती, त्यावेळेस ते संपर्क प्रमुख म्हणून आपल्याकडे यायचे आनंदराव अडसूळ. त्या निमित्तानं त्यांचा इथं संपर्क होता. त्याच आधारावर त्यांना बुलढाण्यामध्ये राखीवमध्ये मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्यात आली. आणि 3 वर्ष खासदार राहिल्यानंतर अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळामध्ये ते अर्थ राज्यमंत्री होते आनंदराव अडसूळ. त्यामुळे सगळ्यांनी त्यांना इथे ऍक्सेप्ट केलं. त्यांच्यावर स्ट्रॉंग कॅन्डिडेट त्यावेळेस, आणि त्यांना शिवसेनेमधलं एक कौटुंबिक वातावरण होतं फार पूर्वी. ते बाहेरचा आतला इकडचा तिकडचा मानत नव्हते. शिवसेना म्हटली की ते एक जीव, मग ते असं समजत नव्हते की बा मुंबईवरून पाठवलेला कॅन्डिडेट आहे की असं काय. आणि तेवढ्या उंची त्यावेळेस गाठली नव्हती. शिवसैनिक म्हणून जय भवानी जय शिवाजी एवढं कोणाचे म्हणजे असं जिथून नारा आला तिच्या मागे उभं राहायचं असा तो भाग होता. आणि पहिल्यांदा ते जातीपातीच्या पलीकडे जाऊन एकत्र करण्याचं काम शिवसेनेने केलं होतं. त्यामुळे शिवसेनेमध्ये जात पात खालचा वरचा हा भाग नव्हता. आणि त्यावेळची स्थिती अशी होती की मुस्लिम आणि दलित हे दोन्ही शिवसेनेपासून वचकून होते, घाबरून होते शिवसेनेला. त्यामुळं सगळा हिंदू समाज जो आहे तो शिवसेनेच्या मागे एकवटलेला होता. म्हणून त्यांची उमेदवारी बाहेरची ठरली नाही. आणि उमेदवार नव्हता असा प्रश्न होता, तेवढा कॅन्डिडेट स्टँड झाला पाहिजे असा एवढा मोठा दलित समाजातला कोणताही कार्यकर्ता शिवसेनेजवळ त्यावेळेस नव्हता. आणि कार्यकर्ता संधी मिळाली की होतो, तसं नाही, तसे सगळे कार्यकर्तेच असतात. जेव्हा संधी मिळाली विजय होतो, मग त्या उंचीवर मानून देतात. आपण रवी राणाचं जर 15 वर्षापूर्वीची स्थिती पाहिली, नवनीत राणाची जर आपण पाहिली तर काय होते, बरोबर आहे की त्यांना संधी मिळाली, आमदार झाले नेते झाले. संजय भाऊ, 2014ला जी निवडणूक झाली नंतर आनंदराव अडसूळ स्वतः इथे नरेंद्र मोदीजी यांची सभा झाली सायन्सपूर मैदानावर, त्यामुळे त्यांचा विजय झाला असं बोलल्या जाते. आणि त्यावेळेस त्यांनी पराभूत केलं नवनीत राणांना. आणि 2019 मध्ये सुद्धा ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते आणि तेव्हा त्यांचा पराभव झाला. याचे काय कारण? मोदी की सभा नहीं हुई थी. सचिन एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे पहिली की 2014 मध्ये जेव्हा आनंदराव अडसूळ निवडणूक जिंकले 9 मध्ये तुम्ही 14च विचारलं ना? नाही, 9लाही जिंकले, 14लाही जिंकले. तुम्ही 14चं मग 14 बोलतोय. 14चं. तर तेव्हाची जी परिस्थिती होती की एक गोष्ट महाराष्ट्रामध्ये एवढं क्लिअर आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं जेव्हा अलायन्स होतं तेव्हा शिवसेना हा भारतीय जनता पार्टीचा मोठा भाऊ होता. आजची परिस्थिती वेगळी असेल, परंतु आणि बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना म्हणून एक त्याचं मोठं लेवल आणि एक मोठं बॅनर होतं की शिवसेना म्हणजे कट्टर हिंदुत्ववाद्यांचे पार्टी किंवा संघटना. आणि जेव्हा आनंदराव अडसूळ या तिथे निवडून आले तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा पार्ट आहे, म्हणजे मी अनंतरावांना थोडं त्याचं क्रेडिट देईन. तेव्हाच्या राजकारणामध्ये कोणाचा विरोध होता, कोणाचा हा वेगळा भाग झाला, पण एक प्लॅटफॉर्म अनंतरावांनी आपल्या खासदारकीच्या त्या कारकिर्दीमध्ये जो जिल्ह्याच्या कारकिर्दीमध्ये जो तयार केला होता. तुम्हाला बच्चू कडू बद्दल तो विषय काढला तर तेव्हा मायनॉरिटी जो समाज होता, म्हणजे मायनॉरिटी म्हणजे मी 12 बलुतेदारांचा बोलतो, तेली माळी धनगर कोळी कासा लोहा चांभार जोगे गुरव, हा 12 बलुतेदार जो वर्ग होता हा सतत शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिलेला वर्ग आहे. म्हणजे याच्यामध्ये कुणबी आणि मराठा पण होते. आणि जो प्लॅटफॉर्म अनंतरावांनी खऱ्या अर्थानं तयार केला होता त्या प्लॅटफॉर्मचा एक फायदा मला असं वाटतं की तो आनंदराव अडसूळांना मिळाला. आणि आनंदराव अडसूळ जेव्हा अमरावती 2014 मध्ये निवडून आले तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांचं अलायन्स होतं. आणि त्या अलायन्समध्ये अमरावतीची जी शिवसेना होती ती म्हणजे जशी आता ताकदवान आहे त्याच्याही पेक्षा जास्त ताकदवान तेव्हा होते आणि भारतीय जनता पार्टीच्या त्या अलायन्समध्ये होते. आणि म्हणून 2014 मध्ये आनंदराव अडसूळ निवडून आले
आणि मला वाटते तेव्हा त्यांच्या अगेन्स्टमध्ये नवनीत राणाच होते त्या निवडणुकीमध्ये, आणि तेव्हा त्यांचा पराभूत झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये अनंतरावांचाच प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं आनंदराव अडसूळांच्या कामात पडला. आणि तेव्हाचा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या ते अधिकृत उमेदवार असल्यामुळे आणि हिंदुत्वाची शिवसेनेचा कट्टर हिंदुत्वाची एक बॅनर आणि लेवल असल्यामुळे आनंदराव अडसूळ खऱ्या अर्थानं तेव्हा विजय झाला होता. 2019चे गुळेसाहेब निवडणूक झाली होती. 2019 मध्ये नवनीत राणा या 35,000 समथिंग काही मतांनी निवडून आल्या. यावेळेस आनंदराव अडसूळ म्हणजे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार, भाजप शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असताना त्यांना पराभव स्वीकारावा लागला. काय त्याचे कारण असतील? नवनीत राणा विजयी झाल्या. नाही, तेव्हा काय झालं की महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे संपर्क. खासदार म्हणून मी जो संपर्क लोकांशी ठेवला तो संपर्क 2000 पहिल्यांदा जी 9ची निवडणूक झाली, 9ची निवडणूक माझ्या संपर्कावर किंवा मी केलेल्या कामांवर लोकांनी रिझर्वेशन मध्ये झालं होतं, त्यामुळे इरादच नव्हता. आणि शिवसेना ताकदीनं उभी झाली होती, ताकदीनं बांधल्या गेली होती. या ठिकाणी कणखर शिवसेना उभी होती. 3 आमदार होते, खासदार होता. महायुती असल्यामुळे भाजपचे 3 खासदार आमदार होते. हा जो भक्कम पाया होता, हा भक्कम पाया त्यांना 2009 मध्ये खूप कामात आला आणि त्यामुळे 2009 मध्ये ते निवडून आले. परंतु झालं काय की 2014 मध्ये 5 वर्षात जिल्ह्यामध्ये खासदारांकडून जी कामं व्हायला पाहिजे होती, जिल्ह्यामधून 5 वर्षात कार्यकर्त्याचा जो संपर्क असायला पाहिजे होता, जिल्ह्यामध्ये खासदारांचा जो संपर्क असायला पाहिजे होता, तो कमी पडला. आणि तो कमी पडल्यामुळे कदाचित तेव्हा आनंदराव अडसूळ यांचा पराभव झाला. म्हणजे जवळचे कार्यकर्ते नाराज झाले. म्हणजे असे किस्से झाले की शिवसेनेची महानगरपालिकेत जर एखादी उमेदवारी द्यायची आहे किंवा स्वीकृत सदस्य म्हणून द्यायचा आहे तर त्यांनी सगळे शिवसैनिक सोडले आणि काँग्रेसमधला, ज्यांची वंश परंपरागत काँग्रेसमध्ये गेली, अशा माणसाला आणून स्वीकृत सदस्य केलं. या बाबतीतली जी नाराजी कार्यकर्त्यांची झाली ती लवकर दूर झाली नाही. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून, रात्रीचा दिवस करून आनंदराव अडसूळांसाठी काम केलं, त्या कार्यकर्त्यांना उमेदवारा न देता त्यांच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारा दिल्या गेल्या. मी नावासही सांगू शकतो. अशामुळे कार्यकर्ते तुटले, दूर गेले आणि त्याचा फटका 2019च्या निवडणुकीत हा आनंदराव अडसूळ यांना पडला. एकूणच या पूर्ण निवडणुकीमध्ये 2024ची निवडणूक झाली. पहिले भाजपचा विरोध होता नवनीत राणानंतर मग भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने काम केलं. शिवसेना सोबत नसताना सुद्धा इतक्या ताकदीने मतदान झालेलं आहे. वोटिंग पर्सेंटेज बघता काय म्हणणार की बळवंत वानखडे कुठे कुठे म्हणजे आघाडी घेणार? मेळघाट मतदारसंघामध्ये, दर्यापूरला, अचलपूरला किंवा बाकी अन्य मतदारसंघामध्ये, किंवा तुम्हाला लीड कुठं राहील बळवंत वानखडे? कसं आहे, गेल्या 5 वर्षात शिवसेनेवर भारतीय जनता पक्षानं प्रचंड अन्याय केला, प्रचंड आघात केला. म्हणजे शिवसेना फोडली, शिवसेनेच्या नेत्यांना जेलामध्ये टाकलं, त्यांच्यावर अनेक प्रकारच्या केसेस लावल्या. त्याच्यामुळे जी सरकार आलं होतं, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते, सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा होती का उद्धव ठाकरे आता 5 वर्ष मुख्यमंत्री राहतात आणि त्या आनंदात कार्यकर्ता होता. पण नेमकं घडलं उलट की दंडदिशी सरकार पडलं आणि उद्धव साहेबांना घरी जावं लागलं. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे जेव्हा घरी जात होते तेव्हा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आणि विशेषतः शिवसैनिकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या अतिशय तीव्र होत्या. आणि त्या तीव्र प्रतिक्रियेत यावेळच्या निवडणुकीत 2024 मध्ये सगळ्या शिवसैनिकांनी ठरवून टाकलं की जो आपल्याला अन्याय झाला त्या अन्यायाचा बदला आपण घ्यायचा आहे. आणि मग उमेदवार कोणी असो, तो कोणत्याही पक्षाचा असो, कसाही असो, आपण कामाला लागायचा आहे. आणि त्यामुळे 2024च्या या लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण शिवसैनिक कामाला लागला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असणारे शिवसेनेचे नेते दिनेश बोब यांना बच्चू कडू यांनी मैदानात उतारलं, म्हणजे मैदानात दिलं होतं. आणि त्यांची उमेदवारी ही राणाला दिलासा ठरणार की बलवंत वानखडेला नुकसानदायक ठरणार, यावर काय म्हणणार? आणि तुमच्या ज्या